आज ना मी दुपारी वेगन आईस्क्रीम बनवले होते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मस्त असं थंड काहीतरी खावं वाटत होतं दुपारच्या टायमिंगला. त्याआधी सकाळी चहा बिस्किट खाल्ला आणि नंतर गॅलरीमध्ये झाडाला पाणी घालायला. उन्हाळ्यामध्ये ना झाडाची जास्तच काळजी घ्यायला लागते आणि हे मी मागच्या वेळेस हे प्लांट आणलं होतं. कशाचं आहे माहिती नाही, पण ते खूपच ग्रोथ झाली होती म्हणून त्याला थोडंसं कट केलं आणि दुसऱ्या पॉटमध्ये लावलं. नंतर आदिराज रडत होता मला जॅम पाहिजे म्हणून. त्याला खूप भूक लागली होती म्हणून मी त्याला जॅम बनवून दिलं. मी घरीच बनवून देते त्याला जॅम, बाहेरचं नाही आणत, त्याच्यात शुगर असतं म्हणून जास्त. आमच्याकडे ना भाजीला कारळाचं कूट लागतंच, त्याच्याशिवाय ना भाजी खाऊच वाटत नाही. त्यामुळं कारळ भाजून घेतले. कारळ थंड होईपर्यंत इकडे तिळ भाजून ठेवले होते अगोदरच. ते मिक्सरमधून काढले, बारीक कूट करून घेतले. इकडे भाजलेले कारळ पण थंड झाले होते, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले आणि त्याचं बारीक कूट करून. धने पावडर पण संपलं होतं म्हणून धने आणले होते, ते पण भाजून घेऊन धने पावडर करून घेतले. आज ना मी ठरवलंच होते की कारळाचं कूट वगैरे बनवायचं, म्हणून ते आज पूर्ण केलं. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया, बाय.